नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमच्याकडेही स्मार्ट वीज बिल मीटर बसवले गेले असेल तर तुमच्यासाठी एक अपडेट आहे. आता महावितरणकडून 20 फेब्रुवारीपासून एक मोहीम राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये मार्च एंडमुळं त्यांच्याकडे थकबाकी वसुली चालू आहे. म्हणजे ज्या वीज ग्राहकांकडे लाईट बिल थकबाकी आहे, म्हणजे थकीत बिल आहे, अशांकडून वसुली केली जात आहे. आता ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवले आहेत त्यांचं काय केलं जात आहे, जर त्यांच्याकडे जर जास्त थकबाकी असेल तर त्यांचं स्मार्ट मीटर हे जे आहे ते ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट केलं जात आहे. यामध्ये 30 फेब्रुवारीपासून रिमोट ऑपरेशन मोहीम राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर अंमलात आणण्यात आली आहे. यामध्ये काय केलं जात आहे, स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांनी थकबाकीची रक्कम निश्चित कालावधीत जर भरली नाही तर संगणक प्रणालीद्वारे वीज जोडणी बंद केली जात आहे. अशामध्ये जर तुमच्याकडे हे स्मार्ट वीज बिल मीटर बसवलेलं आहे आणि तुमच्याकडे थकीत वीज बिल असेल तर तुमचाही वीज पुरवठा खंडित केला जाऊ शकतो. तर हे वीज बिल मीटर काम कसं करतं पहा. स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये थकीत बिलाची नोंद होताच संबंधित ग्राहकाला SMS द्वारे सूचना दिली जाते. त्यानंतर जर बिलाची अंतिम तारीख उलटल्यानंतरही रक्कम जर भरली नाही तर तुमचा वीज पुरवठा खंडित केला जातो. आणि ही जी पद्धत आहे ती रिमोटली केली जाते आणि थकबाकी भरल्यानंतर रिमोट पद्धतीनं पुन्हा वीज पुरवठा सुरू केला जातो. या प्रणालीमुळे मनुष्यबळाचा आणि श्रमाचा वेळ वाचणार आहे. तुमच्याकडे ही स्मार्ट मीटर बसवली असेल तर तुमचे वीज कनेक्शन थकीत असेल तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुमचं वीज बिल लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे. अन्यथा तुमचं जे कनेक्शन आहे ते ऑटो डिस्कनेक्ट केलं जाऊ शकतं. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं WhatsApp तसेच Telegram चॅनल हे असून तेही जॉइन करायला विसरू नका.